नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। दीक्षा भूमि विकास कार्य का मामला पिछले कुछ दिनों में नागपुर में गरमाया हुआ है। सोमवार को अनुयायियों के विरोध प्रदर्शन के बाद कई लोगों ने इस पर अपना बयान दिया है और कई मांगे भी रखी हैं। कांग्रेस के नेता नितिन राउत ने इस विषय पर ये कहा कि यदि सरकार को इस भूमि का विकास करना है तो अतिरिक्त भूमि देनी चाहिए और यदि इस परिसर में विकास करना है तो पीने का पानी उपलब्ध कराना चाहिए। उन्होंने इस मामले में और भी क्या कहा, आइए जानते हैं। त्याचे 2 द्वार आता आजपर्यंत कधीच उघडलेले नाहीत। त्यांना त्या ठिकाणी दार उघडायला त्या ठिकाणी जे यात्रेकरू आहेत किंवा भाविक मोठ्या संख्येने येतील त्यासाठी ती जागा त्यांना त्या ठिकाणी हवी आहे। मी राज्य सरकारला विनंती करेन आपल्या माध्यमातून की राज्य सरकारने हा तिढा सोडवण्यासाठी या भूमीचा विकास करत असताना, या यात्रा स्थळाचा विकास करत असताना, या राष्ट्रीय स्मारकाचा विकास करत असताना अतिरिक्त भूमी जर द्यायची गरज असेल तर राज्य शासनाने तात्काळ द्यावी आणि त्या ठिकाणी इतर बांधकाम करावं आणि ही जागा स्तूपाची मोकळी करून या जागेवर चांगलं प्लांटेशन उभं करावं। या जागेवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, पाणी या ठिकाणी मिळत नाही विहिरीसाठी, त्यामुळे ते पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय या ठिकाणी करावी आणि त्या माध्यमातून या ठिकाणचं पावित्र्यचा सन्मान राखावा एवढीच या ठिकाणी विनंती आहे।